सर मी 2-3 वर्षापासून राज्यसेवा व कंबाईनची तयारी करतो आहे आणि आता मला RTOची परीक्षा द्यायची आहे. तर मी अभ्यासाची सुरुवात कशी करू? पूर्व परीक्षा अभ्यास करू की मुख्य परीक्षा अभ्यास करू? मित्रांनो, इथून आता सध्या 5 महिने पूर्वला आहेत आणि 5 महिने मुख्यला आहेत. तर ज्या मुलांनी सध्या पूर्व परीक्षा काही अभ्यास केलेला आहे, ज्यांनी काही परीक्षा दिलेल्या आहेत, 25, 30, 40, 50 मार्क्स त्यांना पूर्व परीक्षा येत आहेत, त्या मुलांनी पूर्व परीक्षेचा अभ्यास आता सुरू नको करायला. आता फेब्रुवारी, मार्च हे दोन्ही महिने पूर्णच्या पूर्ण मेसाठी डेडिकेटेड करावे व नंतर तिथून पुढे 3 महिने आपल्याला पूर्व परीक्षेसाठी द्यायचे आहेत का नाही द्यायचे आहेत त्यावेळेस मी तुम्हाला नंतर त्यावेळेस वेगळं सांगेल. परंतु सध्या तरी ज्या मुलांचा पूर्वचा काहीतरी अभ्यास झालेला आहे, ज्यांनी एक वेळ पूर्ण पोर्शन वाचलेला आहे, 2 महिने पूर्ण त्यांनी मेसवरतीच फोकस करावा. आणि मित्रांनो, ज्यांनी राज्यसेवेचा अभ्यास सुरू केलेला आहे, 3 वर्षापासून करतायत, मुख्यसाठी काही टच नाही आहे, त्या विद्यार्थ्यांनी मुख्याची जबाबदारी माझ्यावरती सोडावी. मी काय करतो, तुमची जे 5 महिने असणार आणि हे 2 महिने असणार, 7 महिन्यामध्ये मी तुम्हाला जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांच्या बरोबरीमध्ये आणून देण्याची गॅरंटी माझी. मित्रांनो, तुम्ही जर का मुख्य परीक्षा तयारी करायची असेल तर लगेच आपली बॅच सुरू झालेली आहे, ती बॅच जॉईन